नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. अमरावतीतील विश्व विद्याभारती स्कूल मधील विद्यार्थी सोहम उर्फ साही निलेश चांदूरकर यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षेत तब्बल 97% गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील शिक्षकांनी स्वतः त्याच्या घरी जाऊन त्याचे अभिनंदन केले. यावेळी शिक्षकांनी सोहमच्या यशाचे कौतुक करताना इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश आणि मार्गदर्शन दिले. मेहनत, सातत्य आणि योग्य नियोजन याच्या जोरावर कोणतेही लक्ष्य गाठता येते असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. सोहमच्या या यशामागे त्याचे कुटुंबही मोठा आधार ठरले आहे. यावेळी त्याची आजी आई वैशाली चांदूरकर, वडील निलेश चांदूरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत आनंद व्यक्त केला. स्वतः सोहमनेही आपल्या यशाचे श्रेय कुटुंब आणि शिक्षकांना दिले. या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून इतर विद्यार्थ्यांसाठी सोहम एक प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. वुमेन्स 24 चॅनल कडून सोहमला मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, वुमेन्स 24 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 10वीचा नुकताच निकाल लागलेला आहे सीबीएसईचा, आणि त्यात भरघोस यश घेऊन जे मुलं आलेले आहेत त्यांना आम्ही घरपोच जाऊन त्यांचं अभिनंदन करतो आहे. आज अशाच आमच्या सोहमकडे आम्ही आलेलो आहोत. सोहम निलेश चांदूरकर असं त्याचं पूर्ण नाव आहे, आणि त्याच्या या पूर्ण यशापाठीमागे कुणाचा हात आहे, त्यांनी हे यश कसं घडलं हे जाणून घेऊया त्याच्याकडनं आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाकडनं. तर सर्वप्रथम आपण भेटणार आहोत त्याच्या घरातला सगळ्यात मोठा सदस्य म्हणजे त्याची आजी. आजी म्हटल्यानंतर बघा आजीला एवढं कौतुक असते. आता नमस्कार काकू. पकडा, तुम्ही माईक पकडा. सगळ्यात आधी तर मला सांगा की तुमच्या नातवानी जे पर्सेंटेज आणले आहे 97% तो घेऊन पास झालेला आहे, तर तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे आतापर्यंत तुमच्या कुटुंबामध्ये मला तरी वाटते की हा प्रथमच असावा. आमच्या कुटुंबात नाही. काय नाहीये म्हणजे याच्यासारखे घेतलेच नाहीये मार्क. हो ना, म्हणजे आनंद आहे ना तुम्हाला. मेहनत केली, त्याचं फळ त्याला दिलं. तुमचा काय त्याच्या पाठीमागे खास हात? नाही, मी सारखी त्याला म्हणायची मोबाईल पाहू नको, अभ्यास कर. रात्री मी तो झोपेपर्यंत मला झोप नाही यायची. मी 3 वेळा त्याच्या जवळ यायची. बाबू मोबाईल पाहताय का? मोबाईल पाहू नको, अभ्यास कर. तू मोबाईल करू नको, पुस्तक घे, पुस्तकावरून कर, याच्यावरून नको करू, तुझं डोकं दुखत आहे, अशी मी त्याला नेहमी म्हणायची. अरे वा, बघा आईसारखा आजीचा देखील तेवढाच हात असतो पाठीमागे. आणि त्यांनी जसं सांगितलं की मी रात्री 3-3 वाजेपर्यंत उठून बघत राहायची की तो मोबाईल बघतोय का, अभ्यास करतोय का, त्याचं डोकं दुखतंय का, सगळ्या गोष्टींची काळजी त्याच्या आजीने घेतलेली आहे. आणि त्याच्या आजीनंतर जो सगळ्यात मोठा श्रेय जातो माझ्या दृष्टिकोनातून तो त्याच्या आईचा जातो. कारण आमचे दादा जनरली बाहेर असतात, त्यामुळे सर्व भार जो असतो तो आईच्या खांद्यावर असतो. आणि असं म्हणतात ना की सर्वात महत्वाचा कणा हा आईच असतो घरातला. आई जेवढी मेहनत घेते, वडील पण घेतातच शंकाच नाही, आणि वडिलांना तेवढी विश्वास होता ताईंवर की नाही आहे ती सांभाळून घेईल. म्हणून खरं तर आज काकूंच्या मेहनतीचं फळ आणि ताईच्या मेहनतीचं फळ सोहमने जे घेतलेलं यश आहे त्याच्यामध्ये दिसून येत आहे. जाणून घेऊया ताईंच्या प्रतिक्रिया सोहमच्या यशामागील. नमस्कार. सोहम माझा मुलगा, त्याने 96.6 एवढे पर्सेंटेज घेऊन घवघवीत यश मिळवलेलं आहे. हा पुरेपूर, मला तरी असं वाटतं की त्याचा स्वतःचा त्यामध्ये पुरेपूर सहभाग आहे. कारण मी सुद्धा एक वर्किंग वुमेन्स आहे, आणि त्यामुळे मला त्याला द्यायला वेळच नव्हता. एकदा 7 वाजता गेलेला सोहम मला रात्री 9 वाजताच दिसायचा. त्यामुळे, आणि आपण सगळ्यांना माहित आहे ज्या वर्किंगमध्ये आहेत की बाहेरून आल्यानंतर आपण पूर्णपणे थकून जातो, अशा याच्यात आपली मानसिकता राहत नाही. त्यांनी जे यश मिळवलेलं आहे ते त्याचंच आहे, त्याचीच मेहनत आहे. त्यामागे फक्त आशीर्वाद म्हणायला हरकत नाही, आशीर्वाद होता माझा. धन्यवाद. पण खरं तर म्हणायला लागेल अशा शब्दामध्ये ताईंनी वर्किंग वुमन्सच्या पाठीमागे असलेला जो काही व्याप आहे तो त्यांनी त्यांच्या शब्दात मांडला. एक आशीर्वाद रूपी त्या नेहमी त्याच्या सोबत होत्या. पण आम्ही बघितलं आहे सोहम ट्युशनला गेला नाही गेला, सोहम काय करतोय काय नाही करतोय हे आम्ही त्याच्या पाठीमागे सगळं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे ताईंचा देखील तेवढाच हात आहे त्याच्या यशामागे. जाणून घेऊया त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया सोहम करता. नमस्कार, मी निलेश चांदूरकर. सोहम चांदूरकरचं वडील म्हणून घ्यायला आज मला थोडा गर्व वाटतो. अरे वा. की मुलांनी 96.6 म्हणजे अनपेक्षित
असं यश म्हणता येईल. ते त्याच्याकडून अपेक्षा होती 95 पर्यंत, 92-95 पर्यंत मार्क्स आणतील, पण त्याने एक शिखर आमच्यासाठी एक शिखर गाठलेलं आहे. यात तरी पण त्याचं सॅटिस्फॅक्शन नाही आहे. तो म्हणतोय की मला 98च्या आसपास मार्क असायला हवे होते, मला 2 पेपर रिचेकिंगला द्यायचे आहे. तर त्याच्या इच्छेनुसार आम्ही ते 2 पेपर रिचेकिंगला देऊ आणि समोरचा रिझल्ट माहीत नाही काय येईल. तर सोहमच्या यशाकरता जर बोलायचं झालं तर सोहम सुरुवातीला एक स्टेट बोर्डला होता 5व्या वर्गापर्यंत. 5व्या वर्गामध्ये आम्ही त्यांची एक साधी ट्युशन लावली होती एका मॅडमकडे. त्या मॅडमनी फोन करून सांगितलं की तुमचा मुलगा स्टेट लेवलचा नाही आहे, त्याला तुम्ही CBSEला टाका. त्यामुळे त्यानंतर कोरोना पिरियड चालू होता, आम्ही त्याची स्कूल चेंज केली. त्यानंतर CBSEला टाकलं. पण CBSEला टाकल्यानंतर त्याला असं कधी वाटलं नाही आम्हाला की आम्ही त्याला स्टेटमधून CBSEला टाकलं. त्यांनी जे मेहनत घेतली तर त्यानं कधी मागवळून नाही पाहिलं. त्याला एक 9th क्लासपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारची ट्युशन लावलेली नव्हती. 9thमध्ये आम्ही त्याला एक ट्युशन लावली शिखर एज्युकेशन म्हणून. तर त्यात त्यांनी मेहनत घेतली आणि त्याची स्वतःची मेहनत. रात्री तो 1-1:30 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, सकाळी 7 वाजता उठायचा. त्याचं एक झोपाचं शेड्यूल होतं की मी 5 घंट्याच्यावर झोपणार नाही. आणि पेपरच्या 3 महिन्यामध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं असं मला वाटतं. धन्यवाद. खरं तर केवढी मोठी गर्वाची गोष्ट आहे जेव्हा एक वडील म्हणतात की आम्हाला गर्व आहे की सोहम माझा मुलगा आहे, आणि त्यांच्या या शब्दातनं मला असं वाटतं की दर्शकांपर्यंत त्यांच्या भावना नक्कीच पोहोचतील. आता आपण जाणून घेऊया सोहमचा प्रवास. सोहमनी कसं काय हे यश गाठलं आणि त्याच्या या यशाच्या प्रवासामध्ये त्याला गुणागुणाचा सपोर्ट होता, कुठले अडथळे होते, आणि ह्या सगळ्या अडथळ्यांना मात देऊन त्यांनी जे यश संपादन केलेलं आहे त्या यशाची पूर्ण प्रवासाची कहाणी आपण आज ऐकणार आहोत सोहमच्या तोंडातनं. सोहम, सगळ्यात आधी तुला खूप खूप अभिनंदन. असं यशस्वी हो पुढे पण. सोहम, मला सांग, तू कुठल्या शाळेमध्ये होता? मी विश्वभारती पब्लिक स्कूल मध्ये होतो आणि मला 96.6% आले याचा खुशी आहे. म्हणजे थोडेसे जास्त अपेक्षित होते पण चांगले आले. आणि मी सांगतो की असं टेन्शनमध्ये येऊन अभ्यास नाही करावे आणि जितकी आपण मेमोरीज बनवू शकतो वर्ग 10वीत, कारण की 10वी हा खूप महत्त्वाचा वर्ग असतो आणि फक्त अभ्यासच नव्हे तर आपण मेमोरीज पण बनवल्या पाहिजे, कारण की पुढे जाऊन आपल्याला फक्त अभ्यासच हे 1-2 वर्ष राहते. तर तेच टेन्शन घेऊन अभ्यास नका करू. पण असं नाही की फक्त अभ्यास सोडूनच द्यायचा, अभ्यास पण करायचा, बाकीच्या गोष्टी पण करायच्या. आणि इतकं पण कठीण नाही आहे, येऊन जातात मार्क. मला एक सांग, तू जेव्हा अभ्यास करायचा, म्हणजे आता तू 10th ला गेला, त्यानंतर मग तुझ्या आईनी, तुझ्या बाबांनी, तुझ्या कुटुंबातील लोकांनी तुला सांगितलं की बघ आता यावर्षी 10th आहे बरं, अभ्यास करायचा आहे तुला. मग तू डोक्यावर टेन्शन घेऊन अभ्यास केला की आपल्या बिलकुल फक्त विचाराने, की कुणाचं दडपण होतं तुझ्या डोक्यावर? नाही, म्हणजे असं टेन्शन वगैरे तर काहीच नव्हतं. म्हणजे असे मधामधात मार्क कमी व्हायचे, कमी जास्त. परंतु ते मग कमी मार्क आले तर जास्त मेहनत घ्यायची आणि चांगले आले तर तेच कंटिन्यू ठेवायचं, कन्सिस्टन्सी, बस असंच. छान. सो मला हे म्हणायचं आहे की शाळेमध्ये तर तू मेहनत घेतली, शिक्षकांनी पण तुझ्या पाठीमागे मेहनत घेतलीच, पण याशिवाय तू आणखी ट्युशन क्लासेस पण लावले होते, कोचिंग्स पण लावले होते. तर कुठले कोचिंग्स लावले किंवा कुठले ऑनलाईन क्लासेस लावले त्याबद्दल थोडं दर्शकांना मार्गदर्शन कर. मला शिखर एज्युकेअरला मी होतो, तिथे CBSE बोर्ड्स आणि थोडंसं मला जे पुढे जाऊन JEEचं आहे, तर JEEचं पण त्यांनी गायडन्स दिलं आणि दोन्ही पॅरलल चालत होते, JEEचा अभ्यास थोडासा 10वीचा अभ्यास. आणि मला ऑनलाईन पण नेक्स्ट टॉपर्समध्ये 3 टीचर शोभित निर्वाण, प्रशांत किरड आणि दिगराज सिंग राजपूत यांचा खूप मदत झाली. ते खूप म्हणजे अशा प्रकारे शिकवायचे की ते एका वेळेस लक्षात राहायचं आणि ते नंतर विसरायचेच नाही. ते खूप मोठी इन्स्पिरेशन आहे माझी आणि त्यांच्यामुळे पण असे मी त्यांना क्रेडिट देऊ शकतो की त्यांच्यामुळे मला असे चांगले मार्क आले. सोहमची एक गोष्ट मला खूप आवडली की सोहमनी म्हटलं की फक्त अभ्यास करू नका, तर तुमचा 10वीचा वर्ष आहे, तुमच्या मेमोरीज पण तुम्ही तिथे डेव्हलप करा. त्या मेमोरीज ज्या आहेत त्या आयुष्यभर आपल्या सोबत असतात. नक्की सोहमचे विचार खरंच पटण्यासारखे आहे आणि मला तरी असं वाटतं की मुलांनी फक्त अभ्यासात न जाता थोडंसं आपल्या मेमोरीज पण तुम्ही तिथे क्रिएट करा, जेणेकरून तुमच्या पुढच्या आयुष्यात जेव्हा तुम्ही या प्रवासात न जाता तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी जेव्हा आठवतात तेव्हा एक
स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर येतं, त्या आठवणी उजागर होतात, तेव्हा आपल्या ज्या काही मेमोरीज आहेत त्या पण तुम्ही नक्कीच क्रिएट करा. सोहम, पुढे काय करणार आहेस? पुढे तर जेई करणार आहे आणि जेई मध्ये मग ते IIT अच्छा. असा प्लॅन आहे इंजिनिअरिंग करण्याचा. अच्छा. तर आज आपण होतो चांदूरकर फॅमिली सोबत आणि त्यांचा मुलगा सोहम उर्फ साई, म्हणजे त्याला जास्तीत जास्त लोक साई या नावाने ओळखतात आणि त्यांच्या कुटुंबातला पूर्ण आनंद तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. सोहमला अमरावतीच्या आमच्या सर्व दर्शकाकडनं, वुमन्स 24 चॅनलच्या सगळ्या दर्शकांकडनं आज मी त्याला शुभेच्छा देते आणि त्यांनी त्याचं यश असंच पुढे चालवत ठेवावं आणि आणखी यश घडवत राहावं या शुभेच्छा देते. आणि अशाच नवनवीन मुलाखतीकरिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.